नमस्कार बाळांनो, विषय मराठी, धडा 17वा, पान नंबर 59, 59 पान नंबर. म्हणीच्या गमती. खूप छानसा धडा आहे. म्हणीच्या गमतीमध्ये आता म्हणी असतात काही, जसं पळसाला पाणी तीन, नाचता येईन अंगण वाकडे, बरोबर. अशा म्हणी असतात आणि त्या म्हणींद्वारे आपण या धड्याचा आपण सविस्तर समजावून घेऊया की आपल्याला मे महिन्याच्या सुट्टीतील रविवार आहे आणि दुपारचं जेवण आटपून मुलं खेळायला बाहेर पडलेली आहेत. मैदानावर मुलं खेळतायत आणि तेवढ्याच चंदूची आई तिथे येते चंदूला बोलवायला की अरे काही ऊन वगैरे तुला लागतंय की नाही, दुपारची वेळ आहे, ऊन लागत आहे आणि बाळांनो तुम्ही खेळतायत, चल आता घरी, असं चंदूची आई चंदूला बोललेली आहे. त्यानंतर चंदू मात्र गेला नाही, चंदू खेळतच राहिला. पाठोपाठ त्यानंतर संध्याची आई आली. संध्याची आई पण पुन्हा म्हणाले, संध्याची आई अरे चल, किती ऊन तापले, खेळतच राहतो का, दुपारची वेळ खेळायचा असेल तर सायंकाळी खेळा किंवा सकाळी खेळत जा, चला घरी आता, असे ओरडून गेली. तो पण गेलेला नाही. पुन्हा लंगडी खेळ, कबड्डी वगैरे वगैरे कोणते खेळ आपण खेळतो, खेळ पुन्हा त्यांनी खेळायला सुरुवात केली. असे अरे मुलांनो, पुन्हा काही थोड्याच वेळाने हितेशचे बाबा आले आणि हितेशचे बाबा काय म्हणतात बघा, अरे मुलांनो सकाळी पण संध्याकाळी मैदानात खेळायचं असतं, दुपारच्या वेळात नाही, त्रास होईल, तुम्ही आजारी पडाल, आलं का लक्षात, असं त्यांनी सांगितले. दुपारी कुणाच्या तरी घरी खेळायचं असेल तर कुणाच्या तरी घरी खेळा, परंतु उन्हामध्ये खेळू नका, मैदानावर खेळू नका. ते सगळ्यांना म्हणाले, सगळ्यांना उद्देशून म्हणाले, सगळ्यांना समजून सांगितले फक्त थोडा वेळ, असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला. पुन्हा तो 4 पावले गेला असेल इतक्यास अमीनाचे दादू म्हणाले. आजोबा बोलवायला आले. वैतागलेले अमीना म्हणाली, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात, घरी चल करतायत, अशी कशी एकसारखी वागतात ती. दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची, कुठेही गेलात तरी पळसाला पाने तीनच असतात. बघा ही म्हण आहे. आता पळसाला पाने तीनच असतात म्हणजे याचा अर्थ काय असेल बाळांनो, की कुठेही गेलात तुम्ही तरी परिस्थिती मात्र सारखीच असते, परिस्थिती बदलत नाही, परिस्थितीवर आपल्याला मात करायचा असतो. समजलं बाळांनो, पळसाला पाणी तीनच याचा अर्थ कळलं तुम्हाला. पुन्हा सांगतो, कुठेही गेला तरी परिस्थिती सारखीच असते, ती बदलत नाही, परिस्थिती असते, परंतु तिच्यावर मात करून ती परिस्थिती आपल्याला बदलावी लागते. म्हणजे आपल्याला काही येत नसेल तरी आपण करण्याचा प्रयत्न केला तर सगळं काही शक्य होतं. ओके बाळांनो, समजलं इथपर्यंत. पुढे जाऊया. शाळेत खेळाच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. बघा आता सुरेश का धावत नसेल हे बघूया आपण. उत्तम चित्र काढणारा सुरेश, बघा त्याला कशात आवड होती, चित्र काढण्यात हुशार, तरबेज, अतिशय आवड त्याला रंगसंगती करण्यामध्ये, परंतु खेळण्यात मात्र त्याला आवड नव्हती. पुढे बघूया काय झालं. मैदानी खेळाबाबत आळशी म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याला खेळ म्हटलं की आळशी म्हणायचे, हे किती आळशी आहे तू, का खेळत नाही, किती आळशी आहेस रे, चल ना आमच्याबरोबर खेळायला, असे मित्र त्याला म्हणत होती, बरोबर. परंतु बघा त्याची आवड कुठे होती, ओढ त्याची चित्रकलेमध्ये. तरी बघा पुढे काय झाले, तरी तो बघा त्याची बोलण्याची पद्धत, साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. बघा पळण्यामध्ये धावण्याची शर्यत चालू होती आणि तो शेवटी आला. शेवटी आल्यानंतर बघा पुढे काय झाले, थापा टाकत, म्हणजे त्याला दम लागलेला आहे, श्वास सोडत होता तो, आणि त्याच्यामध्ये थापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला, घोळक्यात म्हणजे एकत्र, आणि म्हणाला, अरे खरं तर मी पहिला आलो असतो तुमच्यापेक्षा. बघा कुठं बोलला तो, सगळ्यांना माहितीये, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे आणि ती लाल माती काय होते माहितीये, त्या लाल मातीमुळे कपडे खराब होतात, आपले बूट खराब होतात. तुम्हाला पण अनुभव आहे, आपण खेळतो तर आपले कपडे वगैरे खराब होतात. सरांनी खेळ किंवा मॅडमने खेळ
खेळायला नेलं मैदानात की आपल्याला माहिती आहे आपले कपडे वगैरे खराब होतात, आई वगैरे ओढतात, आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे, सांगण्याची गरज नाही तुम्हाला. लाल माती म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले, आश्चर्याने, की असं हसत त्याने त्याला हे झालं, विशेष वाटलं. आश्चर्याने विचारले, अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट आणि कपडे खराब झाले असते ना, म्हणून मी हळू धावलो. आणि धावलो असतो तर मी पहिला 1 नंबर तुमच्या आधीच मी आलो असतो आणि मी जिंकलो असतो शर्यतीमध्ये. वा, याला म्हणतात बघा, याला म्हणतात, राजेशने म्हणतात, वा शाब्बास, की नाचता येईना वांगण आकडे. बघा, पुन्हा एक म्हण आलेले की नाचता येईना वांगण अंगण वाकडे. याचा अर्थ काय होत असेल बाळांनो, की आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही म्हणून घाबरून जायचं नाही. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही म्हणून घाबरून जायचं नाही. बघा, नाचता येईना अंगण वाकडं याचा अर्थ की आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही म्हणून घाबरायचं नाही, त्या परिस्थितीला आपण दोष द्यायचा नाही. आलं लक्षात बाळांनो? याचा अर्थ की अशा पद्धतीने पुढे जाऊया बाळांनो. बघा, रवी सकाळी लवकर सोपानच्या घरी आला आणि सोपानच्या घरातील म्हैस माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती परिचयाची. म्हैस कालच व्याली म्हणजे तिने एका बाळाला जन्म दिलेला होता. आपण त्याला पिलू म्हणतो, रेडकू म्हणतो, म्हशीच्या पिलाला रेडकू म्हणतो, आणि जन्म दिलेला होता म्हणून खरवस खायला मिळेल. खरवस दुधाचा प्रकार असतो असा रवीचा अंदाज होता. अंदाज म्हणजे त्याला माहिती होतं. आणि सोपान आणि त्याची चुलत भावंड, काकांची मुलं नाश्ता करत होती. प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची काकू त्याला म्हणाले, रवी चल रे, तू पण कर ना न्यारी. न्यारी म्हणजे जेवण. नको काकू, मी खूप खाल्लं. हे बघा, खोटं बोलतो. त्याला खूप आवडतं पण तो खोटं बोलतो. घरी बोलतो का बा? लगेच आपल्याला जे आवडतं ते आपण लगेच घेतो आणि लगेच खाऊन संपवतो पण, आणि अजून मागतो उलट. पण दुसऱ्याच्या घरी आपण मागत नाही. थोडंसं आपल्याला हे वाटतं, नको बाबा कशाला वगैरे, आपण विचार करतो जरा. परंतु काकूला कळलं होतं की याला आवडतं मनापासून, हे काकूला माहिती होतं. खूपच खाल्लं असे, पण त्याच्यात गुळ घातलेला होता. खरवस तर घेशील की नाही? नको, माझे दात दुखतायत. खोटं बोलला. रवी म्हणाला, खरवसाला कशाला लागतात रे दात? मला माहिती की तुला खरवस किती आवडतं. ते सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस ना, म्हणून उगाच ताकाला जाऊन भांड लपू नये. बघा, पुन्हा म्हणाले की त्या म्हणीचा अर्थ काय? ताकाला जाऊन भांड लपू नये. याचा अर्थ काय म्हटले बाळांनो, की एखादी गोष्टीला आपल्याला हवी असते, आवडते, घरी आपण हक्काने घेतो, हक्काने खातो, आईकडे पुन्हा मागतो, बाबांकडे मागतो, भाऊकडे मागतो, दीदीकडे मागतो हक्काने की मला हे पाहिजे. परंतु दुसरीकडे आपण घेत नाही, थोडा विचार करतो. आलं लक्षात? आणि मग ताकाला जाऊन भांड लपू नये म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास आपण स्पष्टपणे ती मागत नाही. त्यासाठी आपण थोडंसं विचार करतो. आलं लक्षात बाळांनो? याचा अर्थ कळला तुम्हाला? अशा पद्धतीने छानपैकी धडा आहे बाळांनो. या धड्यावरती काही म्हणी दिलेल्या आहेत. त्या तक्त्यावरून तुम्हाला त्या म्हणी शोधून काढायचे आहेत आणि त्या तुम्हाला लिहायचे आहेत. ऑलरेडी पान नंबर 61 वरती म्हणी दिलेल्या आहेत. आलं लक्षात? त्या म्हणी आहेत 9 फक्त. गमतीच्या म्हणी किती आहेत बाळा? 9. आणि त्यात कमीत कमीत तुम्ही 1 ते 9 क्रमाने लिहायचे. क्रमाने प्राण्यांची चित्रे पहा, योग्य प्राण्यांची नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा. आता प्राणी कोणते दाखवलेत? घोडा, बरोबर, सरडा, मासा, गाढव, माकड, नागोबा, गाय, बैल, कुत्रा असे प्राणी दाखवलेले आहेत. बरोबर आहे बाळांनो? आणि त्या प्राण्यांची आपल्याला नावं लिहायची, ती म्हण पूर्ण करायची आहे. समजले इथपर्यंत? आणि इथे 9 म्हणी दिलेत. आपण कमीत कमी 15 म्हणी आपण लिहू शकतो. आलं लक्षात? समजलं बाळांनो? आणि बघा, आता ते मी तुम्हाला काही म्हणी वाचून दाखवते, तुमच्या लक्षात येईल. बघा, पान नंबर 61 वरती
तुम्हाला चित्रांची नावं सांगितलीत. आयत्या बिळात नागोबा, आयत्या बिळात नागोबा, वासरात लंगडी गाय शानी, वासरात लंगडी गाय शानी, माकडाच्या हाती कोलीत, माकडाच्या हातीत कोली, पाण्यात राहून माशांशी वैर करू नये, पाण्यात राहून माशांशी वैर करू नये. पाचवा आकडा आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सहावा प्रकार आहे म्हणीचा. बैल गेलानी झोपा गेला, बैल गेलानी झोपा गेला. सातवा प्रकार आहे घोडा मैदान, घोडा मैदान जवळ आहे, घोडा मैदान जवळ आहे. कुत्र्याची शेपूट, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच असते, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच असते. गाढवाला गुळाची चव काय, गाढवाला गुळाची चव काय. छानपैकी म्हणीत बाळांनो. याप्रमाणे तुम्हाला 15 म्हणी पूर्ण करायच्या आहेत. आणि इथेच म्हणीच्या गमती हा धडा संपलेला आहे बाळांनो. छानपैकी धड्याचं वाचन करायचं आणि एवढा स्वाध्याय इथेच थांबतो बाळांनो. धन्यवाद.